वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे वुमन्स डे. सो आता मी हॅपी वुमन्स डे टू ऑल द वुमेन्स. आणि आता मी कांदा चिरत होती कारण कालची आमची बड्डेची बिर्याणी उरली आहे, त्याची कोशिंबीर बनवती. आणि वुमन्स डे स्पेशल आम्ही संध्याकाळी थोडंसं म्हणजे आम्हा लोकांच्या मम्मी जरा आहेत त्या, म्हणजे आम्हा लोकांच्या म्हणजे मी दीदी दुसरी दीदी परत थोडंसं काकी लोक वगैरे. सो त्यांच्यासाठी आम्ही लोक बनवणार आहे बिर्याणी. आणि अजून पण काहीतरी प्लॅन आहे आमचा, गेम्स वगैरे खेळणार आहोत. सो मी ते दाखवेनच. सो ही लोक त्याची प्रिपरेशन करतायत. मम्मा इथे चिकन कट करून देते आहेत त्यांना. मम्मा हाय बोल. आणि इथे हे पण त्या लोकांनी पुदिना धुवून ठेवलाय. आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात अजून काही प्रेप करताना दाखवताना. सो गाईज इथे सगळ्यात पहिला ह्या लोकांनी चिकनवर दही टाकलंय, मग अजून मसाले टाकले आहेत, मग कसली तरी पेस्ट टाकली आहे लिंबू पेला, मग परत मिरची आणि ते पुदिना टाकलं आहे, मीठ टाकलं आहे, असं खूप काय टाकलेलं आहे. परत मसाला टाकला, मग परत ह्याच्यावर ह्या लोकांनी दूध ओतलं, परत मिक्स केलं आहे. आणि आता अजून दही आणि अजून मसाला घातला आहे त्याच्यात. मग त्याला परत मिक्स केलं आहे. आणि हे सगळं मिक्स करून झाल्यावर ह्या लोकांनी कांदा तळला पटापट. आणि जसाच कांदा ह्या लोकांचा तळून झाला, ह्या लोकांनी तो कांदा काढून घेतला आणि तो ह्या चिकनमध्ये मॅरिनेट करायला टाकला, म्हणजे टाकायचं असतं म्हणून टाकला. सो गाईज आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे. आणि आता हे बघा इथे फालुदा बनवतो आणि एक साईडला इथे दीदी हे तांदूळ भिजत घालते. वुमन्स डेची तयारी आमच्याकडे खूप जोरात चालू आहे. आता गेम्स डिसाईड केलेत की मी डिसाईड करू? तुलाच करायचं. ठीक आहे, तर मी आता गेम्स वगैरे काढून आता इथे ही लोक बिर्याणी बनवायला घेतल्या ह्या लोकांनी. मग सगळ्यात पहिला कांदा टाकला, त्याच्यात आलं लसूण पेस्ट आणि अजून कशाची तरी ग्रेव्ही पण टाकली, म्हणजे कांदा वगैरे टोमॅटो ते सगळं मिक्स करून. मग ते झाल्यावर मसाले टाकले, चिकन टाकलं, त्याला मिक्स केलं आणि ग्रेव्ही फॉर्ममध्ये बनवलं, कारण चिकन बिर्याणीमध्ये लेअरिंग करायची असते. आणि हे सगळं बघून मला खूप टेम्प्ट होत होतं, तर दीदीने मला कामाला बसवलं. ह्या लोकांनी फालुदा बनवून झाला आहे ह्या लोकांचा. बिर्याणीची पण काय तयारी झाली आहे, कांदा अजून थोडासा तळायचा आहे वगैरे. आणि मी स्टार्टर्सची तयारी करते. आम्ही गार्लिक ब्रेड बनवणार आहोत. सो गार्लिक ब्रेड आणलेले आहे. आणि आता मी लसूण सोलते, म्हणजे गार्लिक बटर आणलं आहे, बट ॲज माय हे तर मला तो वर्ड नाही सुचत आहे. पण त्या गार्लिक बटरमध्ये गार्लिकची टेस्ट जास्त नाही लागत आणि वी वॉन्ट द मोस्ट ऑफ द गार्लिक टेस्ट. सो म्हणून मी आता गार्लिक सोलते आहे. आता लसूण माझी सोलून झाली आहे आणि ती तळून घेतली आहे. मी थोडीशी स्मॅश करते ती, बिकॉज आम्हाला गार्लिक ब्रेडसाठी लागणार आहे आणि हा दोघी बिर्याणीचं करतायत. सो मी इथं ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्याच्यानंतर मी चीज खिसून घेते गार्लिक ब्रेडसाठी. आणि काय कॉमेंटमध्ये सांगाल गार्लिक ब्रेडमध्ये चीज डायरेक्ट खिसतात की आधी खिसून मग त्याच्यावर ठेवतात? ह्या लोकांना माझ्यावर विश्वासच नाही. अरे मॅश पण नाही होतात नीट. असं करायचं. कशात ठेचू? ते आणलंच ठेचायचं. अगं आपलं हे ना लाटणं. ब्रो लाटण्याला वास नाही, आपलं लाटणं लाकडाचं आहे. दे मग आता तेच. दोघींना आयडिया लवकर तिचं लग्नाचं वय झालं म्हणून तिला कळतं. पुढच्या वर्षी दीदीचं लग्न झालं 21 करून टाका. वृषाली ही नाही, वृषाली माझं नाही, माझी लहान आहे. मग लग्नासाठी अंडर एज लग्नासाठी अंडर एज नाही. तुझं झालं 21. सुटीची बर्थडे टाकली माझ्या ह्याच्यावरती. आपण बर्थडे स्विच मारूया, पण मी पण लग्न नाही करणार एवढं. तुझं कोणी काढ, तुला कोण बोललं? मी तिला बोलली आपण बर्थडे स्विच मारूया. हा तुला करायचंय? नाही मला मोठं व्हायचं, कंटाळा आला आता. काय आपल्याला थोडं व्हायचं.
कधी मिक्स करू. गार्लिक बटर माझा अवतार जरासा इग्नोर करा बिकॉज इथे खूप जास्त गरम होत आहे. बट ह्या ब्रेडचे स्लाइस केलेले आहेत इथे आणि अजून करते आहे बिकॉज आम्हाला लागणार आहे. मला प्लेट दे ना ब्रो एक मस्त अशी एस्थेटिक ब्रो एस्थेटिक. आता गार्लिक ब्रेडच्या कामावरून बिर्याणीच्या कोशिंबिरीच्या कामावर गेली आहे आणि हे बघा आमची बिर्याणी. म्हणजे बिर्याणी अजून पूर्ण नाही झाली आहे पण होते आहे मीन्स आमची ग्रेव्ही बनवून झालेली आहे. हे खालची लेअर आहे त्याच्यावर भात येणार मग परत ही दुसरी लेअर येणार मग परत भात येणार. सो इथे ही लोक सेकंड लेअर बनवत होते आणि जे काही आहे ते तुम्ही बघितलं सांगितलेलं. आणि हे सगळं झाल्यावर ह्या लोकांनी थोडंसं सजवलं त्याला मस्तपैकी कलरने वगैरे आणि मग शिजवायला ठेवलं. सो गाईज हे बघा आता आम्ही लोक बनवतो आहे गार्लिक ब्रेड. गार्लिक ब्रेडची आयडिया दीदीची होती बट मागासपासून मी आणि विशाली दीदी वाटत होतो आणि आता मी व्लॉगिंग करते म्हणून त्या नंतर मग मी परत त्यांना जॉईन करणार आहे. आणि ते लॅब्स सगळं त्या लोकांनी लॅब्समध्ये शूट केलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि आम्ही गेम्स पण अरेंज केले आहेत तेही दाखवेन. आणि माझा आउटफिट मी तुम्हाला इन फुल माझा आउटफिट दाखवते बट आता नाही दाखवत कारण आता मला जर अशी घाई आहे ते बनवायची म्हणून. सो गाईज सेलिब्रेशन सुरू होत आहे आणि सगळ्यात फर्स्ट आम्ही आता स्टार्टर घातलंय. सो नाव गाईज ठेवायचं होतं ना फोटो प्रेझेंटिंग यू द गार्लिक ब्रेड आणि कोल्ड ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्स नॉट कोल्ड ड्रिंक्स. फोटो काढणार मास्टर शेफ वाली फिलिंग येते आता. फोटो काढा सर्व काढत राहा. तुम्ही पण द्या. हो आम्ही घेतो या दोघी पण या. आपण खाली बसूया. बसावं लागणार दुसरी जागा म्हणजे ना पहिले 5 कोणाला जर लागतात ते त्यानंतर फर्स्ट रो म्हणजे कुठलाही ठिकाण चालेल बट रोज आणि लास्टला फुल हाऊस आणि फर्स्ट लाइन सेकंड लाइन बॉटम लाइन पहिले 5 म्हणजे पहिलीच लागली पहिले 5 लागले तर जल्दी करायचं. मग फर्स्ट सेकंड कुठला रो लागेल पहिले आपल्या सगळ्यात पहिले फुल हाऊस जल्दी आणि कधी कुठली लागली तरी माझ्यावर लागेल तर पटकन ती आधी कोणाची नसते आम्ही पैसे नाही काढले आम्ही पण नव्हती आमची 10वी 12वी होती. मी पण सांगते म्हणजे तेव्हा खेळलेलं आता सुरू करते आम्ही 1 2 3 स्टार्ट 7 4 7 74 74 नाही 30
2929 1111 7373 9090 अरे हा ते हाराला एक पाहिजे होता. आता पण झालं मग नाही पाच झाले होते झाले नाही ते पण खाली ते पण झाले माझे पण झाले बाकी काय नाना मला झाले की आधी झाले माझे आधी काकीला बॉटम लाईन लागलेली आहे. तू आला टॉप लाईन झाली. टॉप लाईन लागलेली आहे. 5959 ही पण झाली. काकी रॉक्स. सो काकीना लाईन पण गाईस काकीना लागलेली आहे. इकडे पण एक एकच बाकी होता पाहिजे ना. आता आमची वरती नाही सेकंड राऊंडचा फर्स्ट क्वालिफाय लागतोय. काकींना टाळ्या. बॉटमला फिरला वाटतं इकडे गेले. आम्ही काय केलंय एक उशीर बॉटम 34 झालाय. सो बॉटम लाईन पण लागते. कडू काकींना टाळ्या. मधली आणि मधली 3434 8787 6262 6666 हे माझी झाली. कुठली मिडल? ओहो भारती काकी मिडल लाईन. काय करा ना इकडे जाते काकी इकडचं इकडे गेलं मिडलला एकच नंबर पाहिजे. चॉकलेट आता पहिले मिडल लाईन लागली आहे. भारती काकीला टाळ्या. 5555 38 7 झाली वरती नाही झाली मला खूप बोलायचं. 72 आता 72 चला झाली ना. चला आता इथे लाईन लाव. सो टॉप लाईन लागली आहे. योगिता काकीला टाळ्या. आता आशीर्वाद एक नंबर फटाफट येणार आहे. आता काकी झालं ना. आता फक्त लाईट ठेवलेला मिडल लाईन लागली आहे. 79 70 लास्ट लाईन
लागली बाबा बोलली ना माझं सगळं एकदम मम्मीला लागेल हे समोर समोर आलं तरी करा बॉटम लाईन लागली आहे मम्मी बच्ची लाईन माझ्या लाईनला इथे एकच नंबर 1 सो कधी कधी काय मम्मी नंबर नाही दिसत तुला सो आता टॉप लाईन लागली आहे परत दिदीला टाळ्या सो इथे सगळ्या काकी लोकांचे आम्ही गेम खेळत होतो कप आणि पेन्सिलचा, ज्याने की कप 2 पेन्सिल्सने कपचा पिरामिड बनवायचा होता. तर पहिल्या राऊंडमध्ये योगिता काकी जिंकल्या. ह्या राऊंडमध्ये तापेकर काकी जिंकल्या आहेत. आणि ह्याच्या पुढच्या राऊंडमध्ये ह्या राऊंडमध्ये पण तसं पण सगळे लोक आम्ही जेवढे खेळत होतो खूप एन्जॉय करत होतो. ह्याच नाही बाकीच्या पण. तर ह्या राऊंडमध्ये पण काकी लोक सगळे लोक खूप एफर्ट्स घेत होते की पटापट करायचं. आणि त्या लोकांनाही खूप मजा येत होती. ते लोक खूप एन्जॉय करत होते. आणि ह्या राऊंडमध्ये जिंकले आहेत कडू काकी. मम्मी आणि शरयू काकी ह्या दोघींची कॉम्पिटिशन चालू होती. तर ह्या दोघी पण ट्राय करत होत्या. तर सरू काकी ह्या राऊंडमध्ये जिंकली. मग दोघीही दीदी आल्या. दीदीच्या वेळी ही लोक सगळे जे काकी लोक आहेत ना ते दोन्हीही दीदींच्या वेळी नेहमी काहीतरी जोक मारत होते. त्यात पण वृषाली दीदी जिंकली. आणि मी आणि चिरंजितामध्ये मी जिंकली आहे. आणि ह्याच्यानंतरचा जो गेम होता तो होता की ग्लासमध्ये बलून टाकून फुगवून ती ग्लास एकात एक टाकायची. सो त्या राऊंडमध्ये पण माझ्या आणि चिरंजितामध्ये मी जिंकली आहे. आणि आम्हा दोघांनंतर दीदी होता. तर ह्याच्यामध्ये ही लोक दीदींना हसवत होते सारखे. तर दीदीने तरी पण केलं ट्राय. आणि वृषाली दीदी ह्या राऊंडमध्ये जिंकलेली आहे. मग जाधव काकी आणि योगिता काकींनी पण केलं. त्या राऊंडमध्ये जाधव काकी जिंकल्या. शरयू काकी आणि कडू काकीमध्ये दोघींमध्ये पण शरू काकी जिंकल्या. मम्मी आणि भारती काकींमध्ये तर टायच झालेला. दोघांचा पण सेम मोमेंटला ग्लासेस आतमध्ये गेले आणि दोघी पण त्याच्यावर खूप हसत होत्या. त्याच्यानंतर आम्ही केक कटिंग करून घेतला वुमन्स डेचा. आणि केक पण खूप जास्त छान होता. खूप एन्जॉय केला आम्ही. बिर्याणीचा रिव्हील होतोय गाईज. गाईज दीदी येस बिर्याणीचा रिव्हील गाईज. बघा सगळ्यांनी दीदी वृषाली दीदी दीदी हात लावायला थांब जाऊ. दीदी हात लावायला दीदी हात अरे बिर्याणीला कशी झाली बिर्याणी? छान झाली मस्त मस्त. तापेकर काकी कशी झाली बिर्याणी? काळी काकी कशी झाली बिर्याणी? चांगली आली. मस्त आहे ना एकदम मस्त. कशी झाली काकी बिर्याणी? छान. अजून मी खाल्ली नाही खाऊन सांगते. अरे मी सांगितलं गाईज कॉम्प्लिमेंट्स आहेत. नाही पण तू ओ अशी झाली. ओके लाईट आहे ना त्याच्याबरोबर मी हिला बोलत होती. माझा आधी तेवढा खाड पण उडाला. तू जोरात मस्त झाली आहे बिर्याणी. मस्त अमेझिंग. सो गाईज आता प्लीज चेहऱ्याची अवस्था खूप माझी वाईट आहे. इग्नोर मारा, सरळ इग्नोर मारा. आणि सी दिस आम्ही फालुदा बनवलेला आहे जो की आता आम्ही काकी लोकांना सर्व करतो आहे. आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम पण असणार आहे. काकी लोकांना तर विचारू आम्ही की कसा झाला आहे फालुदा. भरून नको एवढा मला. नाही घ्या वुमन्स डे काकी. काय आहे नेमकं फालुदा की काय? मग खायचा का पेयाचा? काही चालेल. तुला कसा वाटेल तसं कर.
असं घालायला लागेल ना म्हणून संपेल काय ग मला मारले कसं झालंय ते पण सांग. बोल. हे चमच्याची गरज नाहीये. नको चमचे नको. नाही चमच्याची गरज नाही एवढं नाही. एक दोन घ्या तुम्हाला. नाही राहिलं सोनू. चमचा हे तुम्ही दिवसभर हेच करत होता तुम्ही फालुदा बनवलाय. मग बनवलेलं आहे. सो कसं झालंय काकी सांगा. किती वाजता सकाळी उठलाय? मस्त इथे थांबा, इथून सुरू करूया. काकी कसं झालंय. हे बघ असं कसं झालंय. मस्त झालं छान झालंय असं झालंय झालंय कसं झालंय हो काकी इकडे सांगा. इथे हे तुझ्या मम्मीला फालुद्यात मीठ हवंय. कसं झालंय. छान झालंय मस्त तुम्हाला माहिती दह्याचे काय प्रश्न विचारला. आम्ही चिकन मॅरिनेट करताना ना थोडं आधी दही टाकलं वगैरे तर थोडस सो गाईज आता आमचा एक छोटासा गेम खेळून झाला. तो मी नाही दाखवला. आता सगळे आईस्क्रीम खातायत. फालुदा पण खाऊन झाल्यावर आता दाखवू काय हा दाखव. हे बघा, एक ग्रीन वाली असेल तर मला पण द्या. हे बघा गाय सगळे मस्त कुल्फी खातायत. हे बघा दीदीने खायला पण टाकली. कशी आहे कुल्फी. लवकर काढते सो दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. हा ब्लॉग खूपच जास्त डिले झाला आहे मला माहिती आहे. सो सॉरी फॉर दॅट बिकॉज माझ्या एक्झाम्स चालू होत्या. सो मला एडिटिंगचा वेळ नव्हता मिळत आणि सॅटर्डे संडे पण थोडासा म्हणजे असा खूप नॉर्मल गेला. पण आम्ही कोकण बाजारला गेलेलो. त्याचा शॉर्ट मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. त्याचा व्लॉग कदाचित उद्या परवामध्ये येईल. तोही नक्की बघा. आणि हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हा व्लॉग पूर्ण बघण्याबद्दल खूप खूप थँक्यू. बिकॉज हा व्लॉग थोडा जास्तच मोठा होता. कारण सगळं म्हणजे आम्ही एवढं एन्जॉय केलं सगळं. काकी लोकांसाठी बिर्याणी बनवली, मग त्याच्यानंतर केक आणलेला, मग फालुदा बनवला. असं खूप मस्त मजा आम्ही केली सगळं. आणि काकी पण सगळ्या खूप खुश झाल्या की म्हणजे त्यांना पण असं लाईक फ्री वाटलं एकदम की हा म्हणजे आता काही जेवण नाही बनवायचं आहे किंवा लाईक नॉर्मल बनवतायत मुली ठीक आहे. सो तसं हॅपी वुमन्स डे. बिलेटेड हॅपी वुमन्स डे. खूप जास्त बिलेटेड हॅपी वुमन्स डे. कारण हा व्लॉग आता मी खूपच लेट टाकते आहे. आज 16 तारीख आहे आणि वुमन्स डे 8 तारखेला होता. आफ्टर अ वीक म्हणजे 10 दिवस नाही सॉरी 8 दिवसांच्या गॅपनंतर. सो दॅट्स फॉर डेज व्हिडिओ. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.